आपल्यासोबत राजू पारवे आहेत. सर, आज आज तुमचं पक्षप्रवेश झाला आहे, काय सांगाल याबद्दल? होय, नक्कीच या देशाचे लोकमान्य नेते सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वात व सोबतच या महाराष्ट्राचे सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस, सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मी आज पक्षप्रवेश केला. याच्यानंतर आजपासून महायुतीचं काम मी करणार आहे. ज्या पद्धतीनं मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करत आहे, विकासाचे कामं संपूर्ण देशामध्ये सुरू आहे, जगामध्ये त्यांचा डंका आहे, त्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला त्यांनी दिली, त्याबद्दल त्या सगळ्यांची मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आजपासून माझी काम करण्याची सुरुवात झालेली आहे. तर आता सागर बंगल्यावर आले आहेत, उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे, कशा संदर्भाची चर्चा होती आणि सकारात्मक बैठक झाली आहे का तुमची? मागच्या कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत नेहमी चर्चा व्हायच्या, पण आज खऱ्या अर्थाने मी पक्षप्रवेश केल्यानंतर आपल्या भागातला येणाऱ्या काळामध्ये विकास असेल, निवडणुकीची रणनीती असेल, त्या संबंधित साहेबांसोबत चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. सर, अजून जागा वाटपचा तिढा अजून सुटला नाहीये, याबाबत काय? रामटेक बद्दल काही अडचण राहिली नाही. रामटेकची लोकसभा मी लढणार आहे, एवढं निश्चित झालेलं आहे. धन्यवाद. माझ्याशी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.